संत तुकाराम महाराजांना वैकुंठात नेण्यासाठी विमान आले होते। तेव्हा ते आपल्या पत्नीला म्हणाले, मी तुला आजपर्यंत कोणतेही सुख देऊ शकलो नाही, परंतु देवाने आपल्यासाठी विमान पाठवले आहे, तर चल, तुला विमानात बसवून वैकुंठात घेऊन चालतो, ये माझ्या बरोबर चल। परंतु पत्नीला ते मान्य झाले नाही। ती तुसडपणाने म्हणाली, महाराज, आपल्याला जायचे असेल तर जा, मला घर सोडून वैकुंठात यायचे नाही। आणि ती गेली नाही। संसाराचा मोह सुटणे मोठे कठीण आहे। जोपर्यंत वासना संयमित होत नाहीत तोपर्यंत शांती मिळत नाही। पुराणातील एक सिद्धांत जरी आचरणात आणला तरी जीवन मधुर होते। वासना वाढत गेल्या, भोग वाढत गेले तर संसार विषमय कटू होतो। जोपर्यंत वासना क्षीण होत नाही तोपर्यंत मुक्ती मिळत नाही। पूर्वजन्मीचे शरीर तर नाश पावते, पण मन मात्र नष्ट होत नाही। लोक आपल्या कपड्याची, शरीराची खूप काळजी घेतात, पण मरणानंतरही जे सोबत येते त्या मनाची काहीच काळजी घेत नाहीत। मरणोत्तर जे सोबत येते त्याची चिंता करा। धन, शरीर इत्यादींची चिंता करू नका। मरणानंतर तुमच्या हातातील अंगठीही काढून घेतात। आचाराशिवाय मनाची शुद्धी होत नाही। जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत भक्तीही होऊ शकत नाही। ज्ञान आणि वैराग्य दृढ करण्यासाठी ही भागवत कथा आहे। विवेकाने संसार संपवल्याशिवाय संसार संपत नाही। जीवनात संयम आणि सदाचार यांची अंमलबजावणी जोवर होत नाही तोवर पुस्तकी ज्ञान कुछ कामाचे ठरते। केवळ ज्ञान ही कोणत्या उपायाचे? एका गृहस्थाचा मुलगा वारला। तो गृहस्थ शोकमग्न होऊन रडू लागला। त्याला भेटण्यास एक साधू आला व त्या गृहस्थास उपदेश करू लागला। आत्मा अमर आहे, मरण तर शरीराचे होत असते, म्हणून तुम्ही मुलाचा शोक करणे व्यर्थ आहे। काही दिवसांनी त्या साधूची बकरी मेली। तो साधू शोक करू लागला। साधूला रडताना पाहून तो गृहस्थ त्या साधूला म्हणाला, महाराज, आपणच तर मला उपदेश करीत होता की कोणत्याही मृत्यूबद्दल शोक करू नये, मग आपण का रडत आहात? साधू म्हणाला, मुलगा तुमचा होता, बकरी माझी होती, म्हणून मी रडत आहे। असे परोपदेश पांडित्य काय कामाचे? ज्ञानाचा अनुभव घ्यायचा असतो। या विद्यासा विमुक्ती, मुक्त होण्यासाठी ज्ञानाचा उपयोग होतो। कथा जीवन सुधारते, जीवनात बदल घडविते। पुराण ऐकून स्वभावात बदल न घडला तर समजावे की पुराण मनापासून ऐकलेच नाही। कथा ऐकण्याने मुक्ती मिळते यात शंका नाही। कथा ऐकल्याने मुक्ती मिळते हे सत्य आहे। जय जय राम कृष्ण हरी।